वारकरी संप्रदायाचं भूषण हरिभक्त परायण साध्वी वैष्णवी सरस्वती दिदी यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम आता थोड्याच वेळात संपन्न होत आहे। या ठिकाणी वैकुंठवासी दशरथ शेठ रानोजी बांगर तात्या यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी जावई माननीय श्री निवृत्ती शेठ गाडगे, माननीय श्री अथर्व संदीप मुळे, नातू दोनही पाहुणे मंडळींना विनंती आहे तात्यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे। बांगर परिवार आणि कैलासवासी दशरथ शेठ रानोजी बांगर तात्या यांच्या बाबत बोलायचं झालं तर ताई पिंपळगावच्या जडणघडणीमध्ये बांगर परिवाराचा मोठा वाटा राहिलेला आहे। सर्वसामान्य कुटुंबांना जे रेशनिंग वाटप असतं आयुष्यभर तात्यांनी रेशनिंग वाटपाचं काम गावामध्ये केलं आणि रेशनिंग वाटप करत असताना अनेक विद्यार्थी असन ग्रामस्थ असन यांना चांगले विचार देण्याचं काम तात्यांनी केलेलं आहे। एकंदर 4 भावांचा हा परिवार 40 सदस्य या परिवारातील आहे। 40 सदस्यांचा हा खूप मोठा परिवार असणारा हा परिवार तात्यांनी एकत्र ठेवण्याचं काम केलेलं आहे। मग त्यांचे 6 पुतणे असतील 6 पुतणे असतील 6 पुतणे स्वतःच्या कर्तृत्वाने वेगवेगळ्या ठिकाणी कामावरती आहे। ऑस्ट्रेलिया आपल्या भारत देशाच्या पलीकडे देखील जाऊन ऑस्ट्रेलिया या ठिकाणी देखील एका पुतण्याने स्वतःचा व्यवसाय दत्ताने त्या ठिकाणी उभा केलेला आहे। रामदास शेठ हा शेती करून आता आपल्या कुटुंबाचा कारभार करण्याचं काम रामदास भाऊ करत आहे। दुसरा पुतण्या मच्छिंदर भाऊ देखील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये चांगल्या कामावरती आहे। जालिंदरने देखील स्वतःचा व्यवसाय भोसरी या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय उभा केलेला आहे। संदीप देखील नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत आहे। राजेंद्र देखील नोकरी करत आहे। तात्यांना एकूण 4 मुलं 2 चिरंजीव 2 मुली। चंद्रशेखर बांगर साहेब महाराष्ट्र बँकेमध्ये ब्रांच मॅनेजर म्हणून देखील कार्यरत आहे। अनेक मंचर या ठिकाणी असताना अनेक कुटुंबांची प्रकरण करण्याचं काम व्यावसायिक प्रकरण असेल शेतकऱ्यांची प्रकरण असेल किंवा शालेय शिक्षणामध्ये आपण अलीकडच्या काळामध्ये पाहतो कारण गरिबाची मुलं खूप शिकतात परंतु पैशाविना वंचित राहणारी कुटुंब असतात। वंचित राहणारे विद्यार्थी देखील बांगर साहेबांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना देखील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेमधून प्रकरण करून देण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे। दुसरा चिरंजीव दादाभाऊ स्वतःचा व्यवसाय चाकण नगरीमध्ये स्वतःचा व्यवसाय करत आहे। 2 मुली सौभाग्यवती सुरेखाताई गाडगे परिवारात दिलेली आहे। सविताताई मुळे परिवारात दिलेली आहे ती देखील नोकरी करत आहे। विशाल असणारा हा परिवार आणि आमच्या मळ्यामध्ये शिवशंकराचं मोठं मंदिर आहे। मंदिर उभारणीमध्ये देखील तात्यांचं योगदान मोठं राहिलेलं आहे। सप्त्याचा कार्यक्रम आज मला वाटते 40-45 वर्ष सप्त्याचा कार्यक्रम आहे। उभारणीमधून पहिल्यापासून देखील तात्यांचं योगदान त्या ठिकाणी मोठं राहिलेलं आहे। याही कार्यक्रमामध्ये तात्यांचा खूप मोठा सहभाग राहिला आणि आमच्यासारख्या सर्वांनाच मार्गदर्शन करण्याचं काम तात्यांनी केलेलं आहे। कुटुंबातून तात्या गेल्यानं कुटुंबाला तर पोकळी निर्माण झाली परंतु गावामध्ये देखील एक पोकळी निर्माण झालेली आहे। असो जो जीव जन्माला आलाय तो एक ना एक दिवस जाणार आहे। तात्यांच्या नंतर देखील तात्यांचे चिरंजीव असतील पुतणे असतील सर्वांनी एकत्रित गुण्या गोविंदाने हा गाडा पुढे नेण्याचं काम चालू केलेलं आहे। तात्यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे। ज्ञानेश्वरीचं पूजन करण्यासाठी ज्या मान्यवरांचा नामोल्लेख केला जाईल त्यांना विनंती आहे या ठिकाणी यायचं आहे। ज्ञानेश्वरीचं पूजन करण्यासाठी जयसिंग शेठ मांजरे आणि कनवडे साहेब यांना विनंती आहे ज्ञानेश्वरीचं पूजन करण्यासाठी या ठिकाणी यायचंय। ज्ञानेश्वरीचं पूजन झाल्यानंतर प्रवचनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। आजूबाजूला आणि मळ्यातील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे ताबडतोब या ठिकाणी येऊन बसून घ्यायचं आहे। लगेचच ज्ञानेश्वरीचं पूजन झाल्यानंतर वारकरी संप्रदायाचं भूषण हरिभक्त परायण साध्वी वैष्णवी सरस्वती दिदी यांच्या प्रवचनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। दोन भाऊ आहेत ना हे चंद्रशेखर आणि दादाभाऊ 2 भाऊ आणि 2 बहिणी 2 मुलं 2 मुली ती अगरबत्ती उचलावर आहे पुंडली कवरते हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय।
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अतुलित बलधामं हेम शैलाबदेहं धनुजवन कृशानं ज्ञानी नामाग्रगण्यं सकल गुण निधानं वानरानामधीशं रघुपती प्रिय भक्तं वात जातं नमामि. मोडोनी माया कुंजरू मुक्त मोती याचा ओगरू जेवविता सद्गुरु श्री निवृत्ती बंधू. माईबाप आजचं 5वं पुण्यस्मरण ज्यांचं आहे असे आपल्या सर्वांचं आदर्श स्थान आणि आधारस्तंभ कैलासवासी दशरथ शेठ उर्फ तात्यांचं या ठिकाणी 5म पुण्यस्मरण आहे. आणि त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांची भावंड आणि या 4 भावंडामध्ये सर्वात लहान असणारे तात्या, खरं तर लहान असतानाही एक मोठं नाव, एक मोठं काम, एक मोठी कीर्ती आणि भावंडांचं सर्वांचं प्रेम, या प्रेमातून सुसंस्काराची शिकवण देऊन गेले 5 वर्षापूर्वी तात्यांनी आपल्या सर्वांचा निरोप घेतला. आणि जाता जाता आपल्या चांगल्या संस्काराची, वाङ्मयाची, सुसंस्कारित भारतीय संस्कृतीची ही सांगड आपल्या मुलामुलींना घालून दिली. म्हणून या ठिकाणी उद्योग व्यवसायामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे असे आदरणीय श्री चंद्रशेखर दादा बांगर असतील, दादाभाऊ बांगर असतील, जे व्यवसायामध्ये त्यांचंही मोठं नाव आहे, आदरणीय श्री सुरेखाताई असतील, तसेच सविताताई मुळे असतील, नोकरी व्यवसायामध्ये ज्या आपलं आयुष्य संसार गाडा चालवता चालवता नोकरी संसार या सगळ्या गोष्टी आपल्या वडिलांच्या संस्कारानं बघणारी ही भावंड आपल्या वडिलांचं काहीतरी ऋण व्यक्त करावं म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रवचनाची उपयोजना केलेली आहे. आणि या प्रवचनरूपी सेवेमधून भगवंताच्या नावाचा किंवा संतांच्या नावाचा जो काही गुणानुवाद होईल, कारण देवाची द्वारी उभा क्षणभरी असं म्हणत असताना आपण भगवंताच्या पुण्याईची वर्णाई वाखणतो. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आणि पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, अर्थात संत वचनाचा आणि भगवंत वचनाचा जो काही ठेवा आजच्या प्रवचनामध्ये होईल त्याचं जे काही पुण्य निर्माण होईल तात्यांच्या प्रित्यर्थ आपण परमात्मा चरणी ते अर्पण करूयात. आणि देवाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रार्थना करूयात, परमेश्वरा कायेन वाचा मनसेंद्रियत्वा बुद्ध्यात्मदावा प्रकृती स्वभावा करोमि यद्यत सकलम परस्मै नारायणायती समर्पयामी. मनानं वचनानं कर्मानं जी काही आमच्याकडून सेवा झाली असेल, आमच्या वडिलांचा उद्धार करण्यासाठी जे काही तुला हवं असेल देवा ते तू घे, परंतु आमच्या वडिलांना सद्गती प्राप्त होऊ दे, त्यांच्या आत्म्याला मोक्ष मिळू दे, त्यांच्या पापाचं क्षालन होऊ दे. यासाठी दरवर्षी वडिलांचं श्राद्ध घालायचं असतं. कारण आपल्यावर काही गोष्टींची ऋण असतात, आपल्यावर देवाचं ऋण असतं, आपल्यावर आई वडिलांचं ऋण असतं, आपल्यावर संतांचं ऋण असतं. ही ऋण फेडण्यासाठी वारकरी संप्रदायामध्ये ह्या उपयोजना केलेल्या आहेत. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. भागवतकार सांगतात भगवंताचं गुण, आजचा श्लोक मी निवडलाय भागवतातला, हा भगवंताचा स्वभाव, भगवंताचं गुण आणि भगवंताचं कार्य सांगणारा श्लोक आहे. खरं तर माय ज्ञानेश्वरीचं निरूपण माझ्या समोर आहे,
माऊली ज्ञानोबरायांचा या श्लोकावर आधारित एक अभंग आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूप गुण वर्ण जेथे. तो हरी श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ती ही उभी मूर्ती विटेवरी. थोडासा फोन बाजूला ठेवा आणि माझ्याकडे लक्ष द्या, समोर बघा, ऐका. भगवंताचा गुणानुवाद करायचा आहे, कारण ऋण फेडायचंय. या मृत्यू लोकामध्ये आल्यावर ही 3 ऋण आपल्यावर आहेत. भगवंताचं ऋण आहे, संतांचं ऋण आहे आणि माता पित्यांचं ऋण आहे. यापैकी कोणती ऋण फेडू शकतात? वंदनीय महाराज म्हणतात हे 3ही ऋण आपण फेडूच शकत नाही. कारण भगवंत साक्षात भगवंत आहे, तो सगळ्या सृष्टीचा तारणहार आहे, तो आपली निर्मिती करतो. म्हणून निर्मिती करणाऱ्याचं ऋण आपण कसं काय? आपण त्याचे अंश आहोत. जगाचं उपादान कारण माया आणि ब्रह्म हे अस्तित्व ज्या परमेश्वरानं सांभाळलं, ज्याच्या श्वासाश्वासाला या सृष्टीची रचना होते आणि ज्याच्या भ्रुकुटी विलासामध्ये सृष्टीचा प्रलय होतो. भ्रुकुटी विलास म्हणजे काय? आपण चिंतेमध्ये असल्यावर एक भुवई खाली आणि एक भुवई वर जाते का कधी आपली? पुरुष मंडळ, काही काही बायांच्या कपाळावर आढ्या पडलेल्या असतात. त्यांना किती म्हणलं ना हसा, त्यांना हसता येत नाही, कारण त्यांना अशी अवस्था आहे, क्या करू मेरी सुरती ऐसी आहे. मग बाया म्हणत असतात बाई हिच्या कपाळावर कधीही आड्या आहेत. अशी चुकून जर एखादी आडी देवाच्या मस्तकावर निर्माण झाली तर त्याला भ्रुकुटी विलास असं म्हणतात. रामायणामध्ये याची चौपाई आहे, भ्रुकुटी विलास सृष्टीलय होई. देवा तुझी एक भुवई खाली आली आणि एक भुवई जर वरती गेली तर या सृष्टीचा विनाश आहे. एवढी ताकद ज्या परमात्म्यामध्ये आहे त्याचं ऋण आपण फेडू शकतो का? बोला. संसार सागरामध्ये एखादी माता भगिनी देवाला नवस करते, देवा लग्न तुझ्या कृपा आशीर्वादानं झालं पण पाठीपोटी मुलबाळ नाही, मग असं कर एखादं लेकरू हो दे, 1 क्विंटलचा भंडारा तुझ्या दरबारामध्ये मी करेल. आता माझा एक छोटासा प्रश्न आहे, किंवा तुझ्या दारामध्ये तुळजापूरला येईल, कोल्हापूरला, हे माता भगिनीचे साधे भोळे नवस असतात. मग तिथं आलं की आम्ही परडी भरणार, तुझ्या नावानं सुवासनी जेवण घालवणार, अजून अन्नदान करणार, गावाच्या सप्त्यामध्ये 1 क्विंटलचा भंडारा करणार वगैरे वगैरे असतं. मला एक सांगा की तुमच्या 1 क्विंटलच्या भंडाऱ्यासाठी देव उपाशी राहिलाय का? का तुम्ही तेवढं केलं म्हणजे तुमच्यावरचे अखंड उपकार देवाचे फिटले? आता काही बोलायचंच नाही असं कधी होतं का? वंदनीय महाराज म्हणतात तेने हा जीव दिला दान. नाही हो, देवाचा उपकार कधी फिटू शकत नाही. काय करायचं आपण जीवनामध्ये? दुसरा उपकार आहे आपल्यावर, दुसरं ऋण आहे संतादिकांचं. संतांसाठी असं आपण काय केलं म्हणजे संतांचे उपकार फिटतील? कारण संतांनी जे केलं ते साधारण जीव करू शकत नाही. म्हणून व्याख्या करत असताना संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे असं वर्णन आलंय अभंगामध्ये. संत वेगळे आणि साधारण माणसं वेगळी, त्यांचं जीवन वेगळं आणि आपलं जीवन वेगळं. तुम्ही म्हणता चांगलं चुंगलं खातात, त्यांना संत म्हणतात का? चांगलं चुंगलं खाणं सोडा, ज्यांना मी काय खातो याचंही भान नाही त्यांना संत म्हणतात. वंदनीय महाराजांच्या चरित्रामध्ये तुम्ही बघा, दिवाळीचाच प्रसंग आहे. भाऊबीजीला महाराजांचा मेहुणा आला, तुकाराम महाराजांचा, आणि घाईमध्ये भाऊ आला. या आनंद उत्सवामध्ये स्वयंपाक करत असताना जिजाबाईंनी पदार्थामध्ये मीठच टाकलं नाही. ज्या भाज्या बनवल्या त्याच्यामध्ये स्वादच नाही. आता एखाद्या भाजीमध्ये जर मीठ नसावं ती भाजी किती छान लागेल? झोपल्या का काय? पदार्थात मीठ नसेल चव लागेल का हो त्याची? जेव्हा दोघं मेवणे जेवायला बसतात, वदनी कवळ होतं. पहिला घास घेतल्याबरोबर पाहुण्यानं ताट बाजूला सरकवलं, खाणं सोडलं, पण महाराज ते पोट भरून खातात. माझा भाऊ का बरं जेवला नाही हे निराकरण करण्यासाठी स्वयंपाकघरामध्ये जाऊन प्रत्येक पदार्थाचा 1-1 घास घेतल्यावर जिजाबाईंना कळालं की भाजीमध्ये मीठ नाहीये, खाणार कसा पाहुणा? कमरेला पदर खोचून महाराजांना प्रश्न विचारला, जाब विचारला, माझ्या भावाला एकही घास गिळला नाही आणि तुम्ही एवढं आघाशासारखं नरड्यात ओतून घेतलं, जमतं कसं तुम्हाला? महाराज म्हणतात, जिजे काय खातो आम्ही कासया संगते. अगं मी भगवत भजनामध्ये एवढा तल्लीन झालो की तू माझ्या समोर काय वाढलं हेही मला कळत नाही. जया परमार्थाची चाड त्याने सांडावे लिगाड. हे लिगाड जे आहेत ना, जिभेचे चोचले पुरवणं, हे ज्याचं सुटतं त्याला साधू म्हणतात. ज्याला जगाचा कुठल्याही प्रकारचा गंध नाही त्याला साधू म्हणतात.
ज्याला कुठल्याही प्रकारची जगापासून आशा मान सन्मानाचा भाव नाही, कुणी माना कुणी पाय पडा नका पडू, कुणी बोला नका बोलू, कुणी निंदा कुणी वंदा, ज्याला काही घेणं देणं नाही, जो कधी जातीपातीचा फरक करत नाही, सगळ्या जगतामध्ये वासुदेव सर्वमितीस महात्मा सदुर्लभ आहे. वंदनी महाराज म्हणतात असा साधू जर आपल्या जीवनामध्ये भेटला आणि त्यानं जर आपल्यावर कृपा केली तर तुम्ही त्याच्यासाठी असं काय कराल म्हणजे त्याचं ऋण फिटेल. त्याच्यावर महाराजांचा एक अभंग आहे, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवी ती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. वंदनीय महाराज म्हणतात जीव काढून ठेवला ना तरी संतत्वाचे उपकार फिटू शकत नाही, त्यांचे ऋण फिटू शकत नाही. आणि तिसरं महत्वाचं ऋण आहे आपल्या आई बापांचं. असं काय केलं म्हणजे आई वडिलांचं ऋण फिटेल सांगा. आज तात्या गेले आहेत, कोणतं कर्म समर्पित कराल? निळोबरायांनी तुकोबरायांना परत आणलं, तुम्ही आणा बरं. आपल्या आजोबाला पंजोबाला परत आणू शकतो काय आपण? त्यांचे गेलेले दिवस परत मिळवून देऊ शकतो काय आपण? बरं चला जिवंतपणे त्यांच्यासाठी असं काय करावं? त्यांच्या उपकाराची फेड कधी होऊच शकत नाही. आईने जेवढं सोचलं उपकार फेडू शकत नाही, वडिलांनी जेवढं केलं तेवढं कर्म आपण करू शकत नाही, त्यांचं वेगळंच राहतं. महाराज म्हणतात हे तीनही ऋण जगात न फिटण्यासारखे आहे, पण वारकरी संप्रदाय याच्यासाठी अपवाद आहे. काही केलं तरी ऋण फिटत नाही, पण एक गोष्ट जर केली तर या तिघांचेही ऋण फिटतात. मग ती गोष्ट कोणती आहे? महत्वपूर्ण ऐका. भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन करणं, भगवंताचं नामचिंतन करणं आणि या जगताचा आधार भगवंत आहे म्हणून भगवंताला संपूर्ण समर्पण करणं, थोडक्यात परमार्थ करणं म्हणजे या तिघांचं ऋण फेडण्यासारखं आहे. कारण का पंचतत्वाचा देह देवानं मिळवून दिला, या देहाचं ऋण भजन करून फेडावं. संतांनी केलेले उपकार भजन करून फेडावे. कारण का त्यांची इच्छा आहे पुढे ही परंपरा अशीच चालत, मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत ते, हे म्हणत असताना त्यांची इच्छा आहे आपण त्या रस्त्यावर चालावं. जर त्यांची इच्छा नसती तर त्यांनी गाथा लिहिला नसता, ज्ञानेश्वरी हे लिहिण्याचं कारण काय आहे? काय कारण आहे? वडिलांनी एखादं मृत्यूपत्र लिहून दिलं माझ्या नंतर हे करा असं म्हणण्याचं कारण काय आहे? किंवा तुकाराम महाराजांचा तुमच्या समोर अभंग आहे, माझ्या वडिलांची मिराशी का देवा, हा अभंग लिहिण्याचं कारण काय आहे बोला. मी नेहमी हे उदाहरण सांगते, तुकोबांचा बाप गेला त्यावेळेला तुकाराम महाराज घरात नव्हते. कदाचित इथं बसलेल्यापैकी कुणावर ही वेळ आलेली असेल तर बघा, वडिलांचा जीव जातोय मुलगा घरामध्ये नाहीये. ज्या वेळेला तुकाराम महाराज भजनामध्ये दंग आहेत, घाईघाईमध्ये घरातून निघाले आहेत. बरं तुकाराम महाराजांचं जाणं काही घरच्यांना सांगून नव्हतं. आता इथं तुम्ही काकडा करून आलेली मंडळी दिसतायत, भजनी मंडळातली मंडळी दिसतायत. तुम्ही आता या कार्यक्रमाला आलात, घरी सांगून आलात का? भांडणं होतीन घरी, सांगून येत जा, असं येत जाऊ नका. एखादा व्यक्ती, आता फोनच्या सुविधा आहे, मी माझ्या लक्ष्मीला, अरे तिला तर माहिती ना हे वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाला गेले, तिला तर माहिती हे मंदिरात काकड्याला गेले. तुकाराम महाराजांचं जाणं कुणालाच माहित नव्हतं. बरं तुकाराम महाराज कुठे आहेत याचा पत्ताही कुणाला नव्हता. त्यांच्यासाठी काय एक डोंगर होता का बाबा? कोणत्या डोंगरावर बसतील? मी नेहमी सांगते आता भंडाऱ्या डोंगरावर कोट्यवधीचं काम चालू आहे. जुनी जाणती मंडळी इथं बसली, त्यांनी मला सांगावं पूर्वी तिथं काही नव्हतं. काय होतं भंडारा डोंगरावर? मग आता तिथं मंदिरं होतात. याचं कारण काय? तुकाराम महाराजांना जिथे जागा मिळाली तिथे बसून त्यांनी भजन केलं, आणि जिथे त्यांनी भजन केलं तिथं आता मंदिरं होत आहेत. त्यांनी भजन करून ती जागा पवित्र केली. त्यांचं असं ठरलेलं नव्हतं का दसऱ्यालाच माळ घालायची आणि दिवाळीलाच माळ घालायची. त्यांचं असं ठरलेलं नव्हतं फक्त एकादशीलाच भजन करायचं, द्वादशीला गाववर हुडकायचं, असं नव्हतं. मोजून मापून त्यांचा परमार्थ नव्हता, म्हणून ते तुकाराम महाराज आहेत आणि आपण साधारण माणसं आहेत. ज्या वेळेला वोलोबांचा जीव कासावीस व्हायला लागला आणि कंठाजवळ प्राण आला तेव्हा त्यांच्या तोंडातून शब्द आला, तू क्या कुठे आहे? कारण घरातली जबाबदारी कुणीतरी एक व्यक्ती असा असतो, कुणीतरी जवळचा मुलगा असा असतो की त्याच्यावर घराची जबाबदारी द्यायची असते. मरताना बाप त्या मुलाला जवळ बोलून घेतो म्हणजे काहीतरी द्यायचं. बाकीच्या नातेवाईकांना गैरसमज झाला जे घरात होते. वोलोबा ज्या अर्थी तुकोबांना एवढ्या घाईनं बोलवताय त्या अर्थी काहीतरी गबळ द्यायचंय, गबळ द्यायचंच होतं. पण तुम्ही समजता ते गबळ नव्हतं. वारसा द्यायचाच होता, धन संपदा द्यायचीच होती. ते सारखं म्हणायचे कणकाई
तुका कुठे गेला ग? आता त्यावेळेला काय व्यवस्था होत्या का? कणकाई इकडे सगळं अंगण बघतायत आणि गल्लीतली लोक जमा झाली आहे. आरडाओरडा सुरू झाला. अरे कुणीतरी माझ्या तुक्याला घेऊन या, त्याच्या बापाचा जीव कसा वीस होतो. संदर्भ डोळ्यासमोर आणा. मी त्यांचं सांगतेय ज्यांच्या जीवावर आज आपण आहोत. दुःख कुणाच्या वाट्याला नाहीये, दुःख त्यांच्या सुद्धा वाट. आपल्या घरातली माणसं गेली की धाय मोकलून आपण रडतो, माझं कसं होईल. त्यांनी दुःखातून रस्ता काढला. मला ऋण कसं फेडायचं एवढं सांगायचंय आणि नंतर माझ्या घेतलेल्या श्लोकावर मला बोलायचंय. तुकाराम महाराजांना शोधता शोधता नाक्की नऊ आली आणि तोपर्यंत इकडे घरामध्ये सगळं झालं. ओलोबांचा जीवही गेला, अंतविधी झाला. कुठे 1.5-2 दिवस शोधतायत आजूबाजूच्या मंदिरामध्ये. तेव्हा काय सुविधा होता काय? रस्ती होती काय? कुठे चढायचं, कुठे उतरायचं? 2-4 माणसं थकून भागून गेली. भजनामध्ये दंग तुकाराम महाराज. बरं ही लोक जाऊन बसली, पण ह्या लोकांना काय आवाज देता येतो का तुकाराम महाराजांना? हे असं आहे का? आल्या आल्या ओ महाराज प्रवचन बंद करा चला, असं नव्हतं. तुकाराम महाराजांचं भजन असं होतं की विस्तवामध्ये जर एखादा कोळसा टाकला अग्नीमध्ये तर तो जसा लाल बुंद व्हायचा ना, तसे तुकाराम महाराज भजनामध्ये दंग व्हायचे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्य अंगा. ते काय भांडणावर होते का? आणि मग माणसं बसलेली, कुठेतरी देवाची इच्छा झाली, त्यांनी डोळे उघडले, लोकांच्या डोळ्यात पाणी. अरे का रडताय तुम्ही? तुकाराम महाराजांना एवढा आनंद झाला. तुकाराम महाराज म्हणले मी एक वेडा आणि हे बसलेले दुसरे वेडे. मी जसा वेडा झालो तसे हेही वेडे झाले म्हणून रडतायत. ते म्हणले भावांनो तुम्हाला पण विठोबा कळला का? ते म्हणले महाराज सगळं बाजूला ठेवा आणि पहिले घरी चला. का? आम्ही आलो तेव्हा वडिलांचा जीव कासावीस होत होता, आता काय झालं आम्हाला माहित नाही. धावत पळत यात्रा निघाली. घराभोवती गर्दी झालेली होती, माणसं जमलेली होती. कणकाई भिंतीला चिटकून बसल्या होत्या, डोळ्यातून 2-2 धारा निघत होत्या. कपाळावरचं सौभाग्य गेलेलं होतं. दाराच्या उंबरठ्यावर तुकाराम महाराज जसे चढले ना, वासरासाठी गाईनं जसा हंबरडा फोडाव ना, तसा कणकाईनं हंबरडा फोडला. तू क्या बाप गेला ना रे तुझा, काय करशील आणि कुठून आणशील तुझा बाप, सांग ना मला. अरे रात्रभर तुका 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 म्हणून तळमळ करत होता. एखाद्या लेकरानं आईला जाऊन बिलगावं ना, तसं तुकाराम महाराजांनी आईच्या कमरेला मिठी मारली आणि कुशीत डोकं ठेवून तुकाराम महाराज रडायला लागले. आई बाबाला काय सांगायचं असेल ग मला? तुकाराम महाराज हे हुशार, माझ्या वडिलांना माझ्यासाठी काय निरोप द्यायचा असेल हे तुकोबांना कळालेलं होतं. 6 महिन्याचा काळ गेला आणि कणकाई गेल्या. कणकाई सुद्धा गेल्या, माय गेली बाप गेला, आता कोण सांभाळी विठ्ठला. रडतायत. आणि त्या दिवशी तुकाराम महाराजांनी देवाच्या समोर संकल्प केला, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. वचन देतो तुला देवा, अख्खं आयुष्य तुझ्या चरणावर समर्पित करेन आणि आई वडिलांचं ऋण फेडेल, तुझं ऋण फेडेल, संताधिकांचं ऋण फेडेल. जीव जाईल पण भजन कधी सुटणार नाही. हे करावं मुलांनी आई बापांसाठी. तेव्हा कुठेतरी मागच्या पिढीचा उद्धार होतो. अपवाद भजन आहे, ऋण फिटू शकत नाही. पण संप्रदायाने अशी योजना केली, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. दुःख त्यांच्याही घरात होतं, पण आई वडिलांची कारकीर्द. आता प्रवचनाच्या अगोदर एक दादांनी सांगितलं की समाजासाठी तात्यांनी एवढं केलं, हेच कार्य पुढे चालू ठेवणं ही त्यांची मरावे परी कीर्ती रूपी उरावे हे आहे, ही त्यांची प्रतिमा आहे. एक व्यक्ती गेला पण दुसरा व्यक्ती जागा भरून काढतो. एक संत गेला नाही आहे, पण त्याची जागा भरून काढायला दुसरा संत निर्माण होतो. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुंडलिक व्हायला तयार नाही, पुन्हा तुकोबा व्हायला तयार नाही, पुन्हा माऊली व्हायला तयार नाही. का नाही झाले माऊली? एवढं रोज आहे, हरिपाठ आहे, काकडा आहे, गाथा आहे, गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे. आमच्यात बदल व्हायला तयार नाही. आमच्याकडे पुंडलिक एकच झाला ज्या वेळेला भक्त पुंडलिकासाठी परब्रह्म अवतरलं. आपल्या सगळ्यांना माहिती, रोज आपण आरतीमध्ये म्हणतो, युगे 28 विटेवरी उभा. पुंडलिकासाठी आलेच ना. आल्यानंतर देव आल्याबरोबर मग देवाला काय बसायला जागा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वीट भिरकावली, वीट होती तिथं पडलेली. आजही विटेवरच देव उभा आहे आणि त्याच्यावर नामदेवरायांचं प्रमाण आहे. अशी वीट फेकली आणि वीट फेकल्यानंतर नामदेवरायांना राग आला आणि त्यांनी पुंडलिक रायांना विचारलं, ए पुंड्या. पुंडलिक सुद्धा म्हणले नाही. कारे पुंड्या मातलासी किंवा कारे प्रेमे मातलासी, उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकावली वीट. काय झालं तुला? अरे जगाचा बाप आलाय,
आणि तू आई बापाची सेवा करत बसलाय, त्यांना वीट दिली आहे. ते म्हणले मी त्यांना बोलवलं नाही. पुंडलिक रायाचं वाक्य आहे. मी देवाला ये म्हणलो का, त्याला माझा पुळका आला, तो आलाय, कारण माझ्यासाठी परब्रह्म माझे माई बाप आहे. भगवंत हसायला लागले. पुंडलिक राय तर परीक्षेमध्ये पास झाले. देव आला तरी माई बाप सुटत नाहीयेत. साक्षात परब्रह्म यांनी मांडलं. त्यांनी सांगितलं पुंडलिका मी तुझ्यावर रागवलो नाही, मी उभा राहायला तयार आहे. मग विटेवर पण परब्रह्म उभा राहिलं आणि उभा राहिल्यानंतर नामदेव रायांना रडू आवरेना. मग नामदेव राय म्हणले देवा आता हे किती दिवस आणि किती वेळ. त्यांना वाटलं घटकाभर देव उभा राहील नावापुरता आणि मग थोड्या वेळानं खाली मांडी घालून बसल. तो देव आहे, आपल्यासारखा नाही वचन बदलणारा. तो उभा राहिला. मग सहज विचारलं नामदेवांनी, ए देवा आता विटेवर उभा राहिलात, आता उतरायचं कधी. तेव्हा देवानी जे वाक्य सांगितलं इथं बसलेल्यांनी सगळ्यांनी ऐका. देव म्हणला नामा महाराष्ट्रात एक पुंडलिक झाला ज्यानं विठोबाला विटेवर उभा केलं. ज्या वेळेला महाराष्ट्रात दुसरा पुंडलिक होईल ना, हा पांडुरंग खाली बसेल, पण आमचा पुंडलिक प्रवचन ऐकून उठून जातो. दुसरा पुंडलिकच व्हायला मार्ग नाहीये. कधी विठोबानं खाली बसावं काळजी नाहीये कुणाला. यासाठी वारकरी संप्रदायात प्रवचन कीर्तनाची उपयोजना आहे की आपल्या मनावर आणि या मनपटलावर कुठला तरी प्रभाव व्हावा आणि भगवंताचं अस्तित्व आपल्याला कळावं. कारण एक त्याचंच अस्तित्व असं आहे की जे सत्यत्वाचं आहे. आजचा श्लोक मी निवडला. आपल्याला ऋणातून मुक्त होण्यासाठी त्या सत्याला जाणलं पाहिजे. तो एकच जगातला सत्य आहे. सच्चितानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे. त्याच्याशिवाय जगामध्ये सत्य काही नाही. त्रियुक्ती दोष होईल. 3 वेळेला विठ्ठल वापरलं. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला का दाविला जगदाकारा. जो आदि सत्य आहे, जो मध्य सत्य आहे, जो अंत सत्य आहे. जेव्हा काही नव्हतं तेव्हाही तो आहे, जेव्हा सर्व आहे तेव्हाही तो आहे, आणि जेव्हा सगळं संपेल तेव्हा तो आहे. त्याच्या एवढं सत्य जगात कुणी नाही. तुमचं आमचं तर काहीच खरं नाही. कालही घाण, आजही घाण, उद्याही घाण. आज झोपेतून उठला तोंडाचा वास, डोळ्यात घाण, नाकात घाण, उदरात घाण. नाही अपवित्र शरीराईसे. शरीर रोगाचे भंडार, शरीर दुर्गंधाची थार. नाही अपवित्र शरीराईसे. वरून चांबडी गुंडाळी आहे, आतून सगळी घाण आहे. मला सांगा, आश्रय नाश, स्वभाव नाश, परता नाश, हे नाशाचे सगळे प्रकार आपल्या ठाई आहेत. आपलं शरीर नाशवान आहे. आपण बोलतो त्याच्यात काही दम नाही. आपण करतो त्या कार्याला काही किंमत नाही. भगवंताच्या बाबतीत आणि संतांच्या बाबतीत असं नाही. ते त्रिवार सत्य आहे. त्यांच्या आधारावर चालणं हेच सत्य आहे. जगातल्या प्रत्येक कणाकणात त्याचं अस्तित्व आहे. कुठेही त्याचा अवलंब करा, सगळीकडे तो सारखा आहे. सगळीकडे सारखा त्याचं अस्तित्व खरं आहे. उदाहरण सांगते. पूर्वीच्या काळामध्ये रुखवदाचा प्रकार जास्त असायचा. आताही आहे ना. आता आयते उचलून आणतात बाया. पूर्वी करत बसायच्या. लग्नाची तयारी 1-1 वर्षापासून असायची. रुखवत माहिती आहे तुम्हाला? रुखवत जराशा जोरात माना हलवा म्हणजे मला बरं वाटन, बाकी काही नाही. साखराची रुखवत बनवायची पूर्वीच्या काळामध्ये. मैद्याचे वगैरे रुखवत बनवण्याचे वेगवेगळे प्रकार. साखराची चाचणी करायची आणि काही आकृती नक्षामध्ये टाकायचं की ते नक्षा स्वरूप ते साचा तयार व्हायचा. एका बाईनं सुंदर साखरेचा रुखवत बनवला. असा बंगला बनवला साखरेचा. साखरेचा कारखान्याच्या शेजारी राहत असं बंगला बनवला. आता बंगला बनवल्या मला बंगल्यातल्या वस्तू पण बनवायला पाहिजे ना. लोक काय म्हणते नुसता बंगलाच आहे, त्या पलंगावर काय बंगलाच मांडायचा का वस्तू. मग त्याचे छोटे छोटे पातिले बनवले, त्याच्या डिश बनवल्या, त्याचा एक डायनिंग टेबल बनवला, त्याच्या खुर्च्या बनवल्या साखरेच्या. मग त्याची माणसं बनवली. मग घरातली काही माणसं म्हणली अगं एवढं बनवलं, मग ज्या घरात माणसं आहे त्या घरात एखादं कुत्रं नको का. मग साखरेचं कुत्रं बनवलं. मग कुत्रे म्हणल्यावर ती म्हणली अगं बाई मला मांजर आवडते, मांजर बनवू का. साखरेची मांजरही बनवली. मग माऊताईला खायला काही नको का, मग एक उंदीरही बनवला. असे सगळे साखरेचा सुंदर रुखवत बनवला. या सगळ्या साखराच्या रुखवताला बघायला लोक आली. लग्नामध्ये वाहवा झाली. तो इतका आकर्षक रुखवत दिसायला लागला. आता जुन्या काळातल्या लोकांना सवय होती संग्रह करायची. लग्नातल्या बऱ्याच गोष्टी पेटाऱ्यामध्ये बंद असायच्या. लग्नविधी पार पडला. आजीबाईंनी तो रुखवत जशाच तसा नवरदेवाकडच्या उचलला, पेटारामध्ये पॅक केला, नवरदेवाच्या घरी पोहोचवला. मधून मधून ते उघडून बघायचे, मुंग्या तर लागल्या नाही ना, रुखवत जशाच तसा आहे ना. काय झालं तर साखराचा रुखवत आहे तो चांगला जपून ठेवलेला. लग्नाला 2-2.5 वर्ष झाले. आपत्कालीन वेळ आली.
आणि आपत्कालीन वेळ आल्यानंतर घरातलं सामान संपलं, पैसा अडका संपला आणि पैसा अडका संपल्यानंतर घरात आवक जावक आली तरी पंचायत व्हायची. धन तेवढं राहिलं नाही. 2-2.5 वर्षामध्ये काहीतरी आपत्कालीन संकट आलं. नवरा बायको राहायचे घरामध्ये, काम करायचे, सासू सासू सगळे काम करायचे. एक दिवसाची गंमत, दुपारच्या वेळेला पाहुणे आले अचानक, तुमचं कसं चाललंय विचारायला. आल्यानंतर घरात जर योग्य सामान नसेल तर घरातल्या स्वयंपाक करणाऱ्या बाईची चिडचिड होते. आणि अशा वेळेला बैठकीमध्ये पाहुणे बसले आणि हा रुबाबात पाहुण्या देखत म्हणला, अगं पाहुणे आलेत, चहा कर. आता तिला याच्यावर राग काढता येणार नाही म्हणून तिने भांड्यावर राग काढला आणि जोरात असं भांड आपटत ती म्हणली, साखर संपली आहे. याला लगेच युक्ती डोक्यामध्ये आली आणि हा तिथं बसल्या बसल्या म्हणला, अगं मांजर उचल आणि पातेल्यात टाक. पाहुणे बसली असतील का, ते म्हणले मांजराचा चहा पिता पळून गेली पाहुणी. त्यांना जी मांजर वाटली ती मांजर वेगळी आणि याने जी मांजर रचली ती मांजर वेगळी. कारण मांजर जरी काय, उंदीर जरी पातेल्यात टाकला तर चहा गोडच होणार आहे की नाही, टाकताना चुकून. त्याच्यामध्ये जे हवं होतं ते त्या पदार्थांमध्ये आहे. अस्तित्व साधारण साखरेचं काय आणि त्या बनवलेल्या कुत्र्याचं आणि त्या मांजरीचं काय अस्तित्व आहे. तो तिथे जेवढा गोडवा देणार आहे तो गोडवा इथेही देणार आहे. अस्तित्व भगवंताचं सगळ्या ठिकाणी सारखं आहे. ते जीवन जगताना गोडवा वाढवतं. त्याचं अस्तित्व मिटवणारं आतापर्यंत कोणी झालं नाही. तो त्रिवार सत्य आहे. भागवतकार सांगतात त्या सत्याची उपासना आपल्या जीवनामध्ये करा. त्या सत्याला बघा, त्याला आठवा. त्याचं स्वरूप आहे सच्चिदानंद रूप आहे. तो सत्य आहे, चित आहे, आनंद स्वरूप आहे. आपण जो मिळवतो तो आनंद त्याचा नाही, परमार्थाचा आनंद वेगळा आहे. आणि तो आनंद एकदा मिळाला की तो जीवनातून कधीच जात नाही, लक्षात घ्या. पण हे आनंद मिळवताना भागवतकारांनी या श्लोकाच्या शेवटी सांगितलं, तापत्रय विनाशाय, पण कधी श्रीकृष्णाय वयम नुमा. तुम्ही भगवंताची शरणागती घेतली तर हे सगळं आहे. आपल्या जीवनात आलेला आनंद कधी घटणार नाही, पण शरण जा. काकड्यामधले अभंग सगळ्यांच्या पाठ आहे आणि तुम्ही रोज म्हणता. उठा जागे भारे, म्हणा जरा, स्मरण करा भावे चरणी, चुकवी व्यथा धनदारा, बंधू सोयरे सर्व. मोठ्याने म्हणा जरा. एवढं किती सोपं आहे म्हणणं. टाळ वाजवता वाजवता सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवाशी सुटना. रस्त्यानं चाललं तरी खिळा सापडलं तर म्हातारं उचलतंय, सुनबाई जपून ठेव. अरे मरायची वेळ आली आहे, खिळा जपून ठेव. किती संग्रह, किती तो ठेवा. ही प्रवचन पुण्यस्मरणाला 10व्याला 13वाला याच्यासाठी आहे. कर्म करून माणूस गेलाय, साधारण माणूस नाही, देव माणूस गेलाय. निदान त्याच्या विचाराची थोडी तरी शिदोरी घ्यावी. आपलं जीवन जगता जगता या समाजामध्ये आपली कुणाला गरज आहे. आपल्यासाठी कुणीतरी थांबलंय. नुसतं खाणं पिणं संसार करणं नटणं याच्या पलीकडे एक आयुष्य आहे, याच्या पलीकडे एक जगणं आहे. शिवशंभूनी हा विचार केला असता स्वराज्य घडलं नसतं. छत्रपतींनी कातडी लोळवली नसती, धर्मवीर संभाजी महाराजांनी काही घडलं नसतं. आज आपल्या बायांच्या कपाळावर गंधही राहिले नसते. कुठेतरी त्यांच्यासाठी जगा. एक तर संतत्वासाठी आपलं जगणं असावं, एक तर देवत्वासाठी जगणं असावं, नाहीतर या मायभूमीसाठी आपलं जगणं असावं. तर या देहाची सार्थकता आहे आणि तर मागच्या आणि पुढच्या पिढीचा उद्धार आहे. असं वर्णन आहे. कुळामध्ये तिघापैकी एक तरी जन्माला यावं, तेव्हा पिढींचा उद्धार होतो. हे जे आपले पूर्वज गेलेत ना, यांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही म्हणता केलं पिंडदान सकाळी. नुसतं तेवढं पिंडदान करून उद्धार होत नाही. मग तर काही काही लोक पाप करतात आणि गयाला जातात, प्रयागला जातात, तिथं समर्पण करतात. मुठभर तांदळासाठी तुमचा बाप उपाशी आहे काय? का तेवढ्याच याच्यासाठी तो कावळा बनून येतो? सांगा मला. असं नाही होत. काही काही ब्राह्मण लोक सांगतात तुमच्या घराला पितृदोष लागलाय. कशामुळे हा पितृदोष? तुमचे पितृ अतृप्त काय आहेत? अरे ते जिवंत असताना तुम्ही त्यांच्या मनासारखे वागले नाहीयेत ना, त्यांचा आत्मा तळतळतोय. निष्ठावंत भावानं एखाद्याची मनवासना असते, माझ्या मुलांना हे कार्य करावं. तुम्ही जर ते केलं नाही ना, तुम्ही असे किती अन्नदान केले तर बापाच्या जीवाला शांती नाही. त्यांना काय वाटत होतं? ते जर आस्तिकतेमध्ये जगत असतील,
मी चुकीचं सांगत नाही. एखाद्याचा बाप म्हणाल माझ्या पोरानं चोर व्हावं, असं कोणत्याच बापाला वाटत नाही. कुठेतरी त्यांच्या मनात चांगला भाव असेल ना, त्या चांगल्या भावाची जोपासना करावी. असा व्यक्ती कुळा खानदानात जन्माला यावा. महाराज म्हणतात तिघापैकी एक यावा. एक तर सती यावी, एक तर सैनिक यावा, नाहीतर एक तर साधू यावा. कुळामध्ये एखादी पतिव्रता जन्माला यावी, जी सत्य धारण करणारी असावी. कारण तिचं प्रमाण दिलं, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. कुळा खानदानात जर एखादी पतिव्रता जन्माला आली, पतिव्रता सांगतीये, पतिव्रता ते यावर्षी रिचार्ज केलं का तुम्ही दोरा बांधून? फक्त त्या दिवशी एका दिवसापुरती पतिव्रता नाही, वटपौर्णिमेची तुमचं रिचार्ज असतं त्या दिवशी. 7 जन्म हाच नवरा भेटो, घरी आल्यावर पुन्हा भांडणार, आदल्या दिवशी साडीसाठी भांडणार, पुन्हा हाच पाहिजे. एका दिवसापुरती पतिव्रता नको. पतिव्रता जिची भावना अशी असते, ए निसर्गा, ए देवा, सूर्याला साक्षी, चंद्राला साक्षी म्हणून मी माझ्या पतीबद्दल जी भावना निर्माण करते, मनानं वचनानं मी माझ्या पतीशी समर्पित आहे. माझ्या पतीला सोडून माझ्या स्वप्नातही कधी परपुरुष आला नाही, तिला म्हणावं या जगातली उत्तम प्रकारची पतिव्रता. अशी पतिव्रता होती म्हणून भगवान दत्तात्रयांचा अवतार झाला. अशी पतिव्रता होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. पतिव्रता ही जगामध्ये क्रांती करते आणि व्याभिचारिणी ही कुळाचा नाश करते. पतिव्रता उत्तम ती असावी. राजाचा राजवाडा, राजवाड्याच्या समोर एक जुनी महादेवाची पिंड होती आणि जीर्णोद्धार करावा असं राजाच्या कुळगुरूने सांगितलं की राजा, तुला जर तुझं ओष तेज कायम टिकवायचं असेल ना, तर तुझ्या राजवाड्यासमोर पुराण काळापासून हे जे शिवाचं मंदिर आहे ना, हे शिवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार कर. एवढं विशाल मंदिर बांधण्याचा हेतू राजाने ठेवला, पण शिवलिंग उचलावं लागणार आहे, पुन्हा स्थापना करायची आहे, पण शिवलिंग हलवावं लागणार आहे, काय करायचं? तेव्हा कुळगुरूंनी सांगितलं राजा, असे कितीही प्रकार पंडित आले तर शिवलिंग हलणार नाही. मग त्यांना सांगितलं राजा, गावामध्ये एखादी महान पतिव्रता असली पाहिजे, त्या पतिव्रतेनं स्पर्श केल्याबरोबर शिवलिंग हलणार. नाही तर असे तू काशीचे ब्राह्मण आण, हरिद्वारचे आण की ऋषिकेशचे, काही कर. राजानं प्रयोगही केला, लांबून लांबून महात्मा बोलवले, विधी केला, शिवपिंड सरकतही नाही. मग दवंडली पिटून घेतली. चला राज्याच्या अवतीभोवती पंचक्षेत्रामध्ये आणि गावामध्ये जेवढ्या पतिव्रता असतील तेवढ्यांनी गर्दी करायची, यायचं आणि शिवपिंडीला हात लावायचा. आता राजा चमत्कारिक, राजानं बसल्या बसल्या प्रधानाला विचारलं, का रे म्हणे, आपण गावात दौंडी देतो, आपल्या बायका नाही का पतिव्रता? आपल्या बायकांनाही बोलवा. राजाच्याही आल्या, प्रधानाच्याही आल्या, सैनिकांच्याही आल्या. ते म्हणले हो, गावात दौंडी द्यायची काय गरज आहे, आपल्या घरात नाही का बायको, ती नाही का पतिव्रता? सगळ्या गावात चर्चा, सगळ्या गोर गरीब जनतेने ऐकलं, पतिव्रतेची गरज आहे, पतिव्रतेची गरज आहे. मी पतिव्रता सांगते. सगळ्या जमा झाल्या. जमा झाल्यावर सगळ्यात पहिला मान राणीला. राजानं खुणवलं, पतिव्रता या पुढे. ती म्हणली मी काय कमी आहे काय? राजाच्या बायकोनं, राणीनं महादेवाची पिंड नुसती हलवली नाही, त्याच्यावर अशी झोपली, आलिंगन घेते तरी ती सरकना. राजा म्हणला, प्रधाना चुकलं बरं का आपलं, पिंड हलत नाही, पिंड सरकतही नाही. प्रधानाची आली, प्रयोग केला. मग सरसेनापतीच्या जेवढे पदावर होते त्यांच्याही बायका आल्या. राजभवनातल्या सगळ्यांच्या पत्न्या संपल्या, पिंड हलत नाही. जे तमाशा बघायला आले होते त्याही बाया कमरेला पदर खोचून उठल्या. मग 10 जणी एका वेळेला हलवायला लागल्या. म्हणलं ब्राह्मणाचं चुकलं असन, निदान 10चं बळ, पिंड हलेना. अर्ध गाव संपलं, पंचक्रोशी संपली. एवढी गर्दी का झाली? बोळ्या भाबड्या अवस्थेत राहणारी एका धोब्याची बायको, 4 घरी धुणं धुणारी, अर्ध्या गुडघ्यापर्यंत लुगडं बांधलेलं, घामाघूम झालेली, कपाळावरचं कुंकू असं पांगलेलं, केस वाकडे तिकडे झालेले, कपडे धुवून लोकांचे बांगड्या फुटलेल्या, गळ्यात फुटका मणी नाही. आणि एवढी गर्दी आज का झाली म्हणून तिला काही दौंडी बिंडी ऐकायला टाइम नाही. आणि ती तिथून चालली होती. कुणीतरी सांगितलं, गर्दीमध्ये जाऊ नको, दुसऱ्या रस्त्यानं जा. कुठून कुणाचे कपडे धुवून आलीस तू दुसऱ्या रस्त्यानं? ती म्हणली पण झालं काय? मागच्या माणसांनी सांगितलं, कुणीतरी एक पतिव्रता पाहिजे
आणि ती पतिव्रता असल्याशिवाय महादेवाची पिंड सरकणार नाही. ती म्हणली असं होय, सगळ्यांना धक्के देत ती पुढे गेली आणि पुढे गेल्यावर म्हणली अरे राजा, दुसऱ्याची काय गरज आहे, मी आहे की. राजा म्हणला माझ्या बायकोच्यानं सरकन, तू कुठून आलीस? ती म्हणली राजा, पतिव्रताच पाहिजे ना, मग आहे की मी. लोकांच्या लक्षात आहे ना, तिनं जे डोळे बंद केले आणि ती म्हणली ए सूर्यनारायणा, माझ्या पती व्यतिरिक्त जर मी कधीच कुणाचं ध्यान केलं नसेल आणि मी तन मनानं जर माझ्या पतीची समर्पित आणि एकनिष्ठ असेल तर या शिवशंभूची जागा सरकू दे. अहो हात लावायचं सोडा, तिनं नजर टाकल्याबरोबर शिवपिंड सरकली. याला म्हणतात पतिव्रता, जी एकनिष्ठ आहे, अनन्यश्चिंत. हे सांगत असताना अर्जुनाला एवढंच सांगितलं, ही महान पतिव्रतेचं कुळाखंडनात अशी जर पतिव्रता जन्माला आली तर त्या पतिव्रतेच्या पुण्याईनं तुमच्या मागच्या आणि पुढच्या पिढीचा उद्धार होतो. दुसरं लक्षण, कुळामध्ये एखादा सैनिक जन्माला यावा, त्यानं जर निष्ठावंत भावानं गावाचं, देशाचं, राज्याचं मीठ खाता खाता इमानदारीनं जर कष्ट केले असतील तर त्याच्या मेहनतीनं आणि त्याच्या समर्पणानं कुळाखंडनाचा उद्धार होतो. आणि तिसरं व्यक्तिमत्व म्हणजे साधू. घरामध्ये एखादा निष्ठावंत वारकरी तरी जन्माला यावा, निदान त्याच्या पुण्याईनं आणि त्याच्या सत्कर्मानं कुळाखंडनाचा उद्धार होईल. हे सत्य आहे. या सत्याची जोपासना जर आयुष्यामध्ये आपण केली नाही तर नुसते हे वर्षश्राद्ध साधून उपयोग होत नाही. तात्यांच्या पाठीमागे त्यांचे आदरणीय दादासाहेब असतील, चंद्रशेखर दादा असतील, त्यांच्या 2 मुली असतील, जे आपल्या सासरी नांदतायत, पण नांदून सुद्धा आपल्या वडिलांच्या विचारानं सत्कर्म करतायत, गोरगरिबांना मदत करतायत, सहकार्य करतायत. हे जे कार्य त्यांच्या विचाराचं तुम्ही चालू ठेवताना बाबा, हे कार्यच त्यांना सद्गती देत असतं. भगवंताचं स्वरूप सत्याचं आहे, माणसाचं कार्य सत्याचं असावं, माणसाचं ध्यान सत्याचं असावं. भागवतकार सांगतात, अशा सत्य अस्तित्वानं तुम्ही जर समर्पण केलं तर अत्यंतिक प्रकारचा आनंद, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमा, तो भगवंत तुमच्यावर अनुग्रह करतो आणि तुमच्या जीवनातला अत्यंतिक प्रकारचा ताप दूर होतो आणि आनंदाची प्राप्ती होते. म्हणून एक लक्षात ठेवा, संतादिकांचं जीवन आनंदात व्यक्त झालं. आजही सूर्यचंद्राच्या साक्षीपर्यंत त्यांचं अस्तित्व राहणार आहे. तुम्हाला लक्षात असेल, तुम्ही ज्ञानोबांचं चरित्र जर वाचलं असेल, ऐकलं असेल, तर म्हणे मुक्ताबाई अशा 2 बोटं करायच्या. 2 बोटं. ज्या वेळेला यमदूत आला, आता यमदूताचं येणं नाही, कदाचित तो माऊलीच्या दर्शनाला आला असेल, पण ज्या वेळेला त्याचं दर्शन मुक्ताबाईला झालं लहान वयामध्ये, त्यावेळेला त्या यमराजाने यमदूतानं सांगितलं, म्हणे मी ज्ञानोबाला न्यायला आलो, कमी वयामध्ये यांचं जाणं आहे, मी न्यायला आलो. तेव्हा मुक्ताबाई म्हणे अशा 2 बोटं दाखवत होत्या. मग काहींना असं वाटलं 2 वर्ष नाहीये, तो यमराज यमदूत हुशार होता. मुक्ताबाई म्हणले, ए वेडा आहेस का, 2 वर्षानं सांगत नाही, 2 महिन्यानं सांगत नाही, 2 दिवसानं सांगत नाही, जोपर्यंत दोघं आहेत तोपर्यंत माझ्या ज्ञानोबाचं अस्तित्व आहे. दोघं कोण? एक सूर्य आणि दुसरा चंद्र. पण मी तर याच्या पलीकडे जाऊन म्हणेल, हे दोघं आहेत तोपर्यंत अस्तित्व माऊलींचं नाही, अरे माऊली आहेत तोपर्यंत हे दोघं येत राहतील. हे अस्तित्व आहे. कारण त्यांच्याशिवाय आपल्या जीवनाला आनंद कुठे आहे? आज ज्ञानोबा तुकोबांचे विचार नसते. बरं, मला एक गंमत वाटते, या संतांजवळ एवढं होतं, त्यांनी एवढी प्रक्रिया केली, एवढं नाव कमवलं, एवढं अस्तित्व कमवलं, पण क्षणभरही अभिमान केला नाही. आज आपण थोडं दानधर्म करतो, काही अस्तित्व आपलं टिकणार नाही, पण एवढ्या अभिमानानं राहतो. आज या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सांगते, मला वाटतं मी 2-3 वर्ष इथे येऊन गेले आहेत, पण ऐकणाऱ्यांसाठी हा संदर्भ असेल तर नीट ऐका. काही नाही माणसाच्या आयुष्यामध्ये, एक क्षण असं आहे की त्या अस्तित्वाला माणसाचं सगळं संपणार आहे. या प्रवचन कीर्तनातून सांगणाऱ्यानेही आणि ऐकणाऱ्यानेही एक ठेवा घ्यायचा असतो, ज्या दिवशी जीव जाईल त्या दिवशी सगळं अस्तित्व संपतं ना, आतापासून सावध राहा. इथं बसलेले आपण, कोणती घडी आपल्याला माहितीये ना, राजकारण्याला माहितीये ना, कीर्तनकाराला माहितीये ना, ऐकणाऱ्या शेतकऱ्याला माहितीये ना, एखाद्या शिक्षकाला माहितीये का कधी जाणार आहे, कोणता सिम्बॉल लागलेला आहे का, गॅसची टाकी कधी संपते माहितीये का, आणलेली टाकीची डेट माहितीये, कोणत्या दिवशी टाकी आणली आपल्या घरात, आपण तारीख लिहून ठेवली, हुशारबाईनं सांगावं कोणत्या दिवशी संपणार आहे, सांगू शकतो का? ती टाकी जशी कधी संपणार आहे माहित नाही ना, तशी ही टाकी कधी थांबणार आहे माहित नाही, शिक्का लागलेला नाही आहे. त्या गोष्टीमध्ये सावध राहा. जे संतांनी केलं तर कार्य करत राहा,
तेव्हा सस्त्याचं अस्तित्व जपून राहील. तुकोबांनी केलं म्हणून आज कारकीर्द आहे, ज्ञानोबांनी केलं म्हणून आज कारकीर्द आहे. त्यांनी काहीतरी केलं म्हणून त्यांची नावं मोठी आहेत, त्यांचं अस्तित्व मोठं आहे. एक उदाहरण सांगते तुम्हाला. आयस्टन नावाचा एक शास्त्रज्ञ, फार मोठं नाव होतं त्याच्या काळामध्ये त्याचं, आणि त्याचे प्रयोगही भरपूर झालेले होते आयस्टनचे, आणि विद्यार्थी संख्या भरपूर वाढलेली होती. अशा वेळेला गावागावामध्ये व्याख्यानं व्हायची, आणि ती व्याख्यानं सांगायला ऐकायला एवढी गर्दी असायची, हुशार. आणि जागेवर कुणी प्रयोग विचारला की आयस्टन सांगायचा, मोठा शास्त्रज्ञ होता. एक गाव असं होतं की त्या गावकऱ्यांनी काही त्याला पाहिलेलं नव्हतं, नुसतं नाव ऐकून होतं. आणि दिवाळीच्या वेळेला आपल्या गावात पाडव्याच्या निमित्तानं काहीतरी पर्वकाळ असावा म्हणून आयस्टनचं व्याख्यान त्या जुन्या लोकांनी ठेवलं. पत्रव्यवहार झाला. आता पूर्वी काही एवढी मोबाईलची व्यवस्था नव्हती की फोन लगेच केला. पत्रव्यवहाराद्वारे त्यांनी विचारलं की साहेब, पाडव्याच्या दिवशी आम्ही तुमचं व्याख्यान ठेवतोय, तुम्ही याल ना? यांनी इकडून निरोप दिला, वा, अगदी, येणं आणि जाणं हा माझा स्वभाव आहे, मला ज्ञान वाटायचंय, मी तुमच्या गावाला येईल, आजूबाजूच्या गावात प्रचार करा, भरपूर लोकांना त्याचा उपयोग झाला पाहिजे. एवढे विद्यार्थी आणि एवढे शास्त्रज्ञ, छोटे मोठे वैज्ञानिक, ते व्याख्यान आले ऐकायला. तुम्ही जसं आता प्रवचन ऐकायला आवडती व्यक्ती तिथे जाते, एवढी गर्दी होणार होती. लोकांचा दुसऱ्यांदा निरोप आला, सर काही करा पण टाळू नका बरं का, तुमच्या नावानं पब्लिक तयार झाली आहे. आणि लोकांनी तर एवढा आनंद व्यक्त केला की एवढा मोठा माणूस आपल्या गावामध्ये येणार आहे, काही करा पण या. आता लोकांनी काही त्याला पाहिलेलं नव्हतं, फक्त पत्रव्यवहार झालेला होता. ऐन दिवाळ सण जवळ आला आणि हे आजारी पडले. कोण? आयस्टन. आणि एवढा ताप भरला, उठता येईना आणि बसता येईना. ड्रायव्हर होता सेवा करणारा, तो सकाळी सकाळीच आला. म्हणला, सर आपल्या या कागदावर लिहिलेले की आजची तारीख अमुक गावाला आहे, तिथे आपल्याला जाणं आहे. आणि त्या लोकांचं दुसरं पत्र मी वाचलं, ते लोक आत्मविश्वासानं आपल्याला बोलवतात, विश्वास ठेवलाय, पब्लिक भरपूर येणार आहे, काही करा पण चला. आयस्टन म्हणला, गड्या, अन्न जात नाही, तोंडातून शब्द निघत नाही, उठून बसलं तरी मला चक्कर येते, आणि अशा अवस्थेत मी 2 तास उभा राहून व्याख्यान करणार आहे, तुला वाटतं का? जाऊ दे, आपण त्यांना माफी मागू नंतर आणि परत कधीतरी त्यांच्या गावाला. ते म्हणले, सर असं होत नाही, काही झालं तरी कुणाचं मन तोडू नाही, तुम्ही फक्त तिथं चला, तुमची अवस्था पाहून लोक काय करायचं ते करतील. एवढी मनाची तयारी केली, शेवटी याला आवरलं नाही. आणि हा काय म्हणला माहितीये का, सर तुम्ही उठन गाडीत बसा बरं. अरे ते म्हणले, वेडा आहेस का, मला बोलता येत नाही आणि तू म्हणतो गाडी. तो म्हणला, तुम्हाला बोलायला सांगतं कोण, मग व्याख्यान कोण करणार आहे? तो म्हणला, मी. सरांनी कपाळाला मारून घेतलं, म्हणले, तू? म्हणले, एवढ्या दिवस तुमच्या सोबत काहीतरी चोरून घेतलं असनच ना, काहीतरी येत असेलच ना मला, एवढ्या दिवसाची गाडी. सावकाश, बांधायला पाहिजे. असू दे, वाऱ्याने सटकलं ते. हा, वारं तिथे डिश ठेव, अशी टेकून ठेवा. असू द्या. हा हा, पाठीमागून ते पडदा हल्लाय. असू द्या, असू द्या. पाठीमागून बांधायला पाहिजे होतं. ऐका, असू द्या, लक्ष द्या. त्यांनी सांगितलं, तू कसं काय माझ्या जागेवर बोलणार म्हणे, ना असं कसं काय होणार? तो म्हणला, सर मी सगळं सांभाळून घेतो, माझ्याकडे लक्ष द्या, तुम्ही फक्त येऊन बसा, तुम्ही आले तरी मला बोळे. त्याला धडधडायला लागलं. तो म्हणे, अरे जाऊन दगड मारतील लोक, तुला काही खरं येतं? तो म्हणला, आजची तारीख चुकवायची नाही, तिथं जाऊन बोलायचं, कार्यक्रम करायचा, व्याख्यान करायचं, एवढं माझ्या डोक्यात आहे. मी काहीतरी शिकलोय, मी बोलेल बरोबर, तुम्ही फक्त चला. वैतागून तो आयस्टन उठला, माझ्याकडे लक्ष द्या, आणि गाडीमध्ये बसला. यानं पुन्हा त्याला खाली उतरायला लावलं. म्हणला, सर उतरा. म्हणे, आता काय? तुमचे कपडे काढा म्हणे, माझे साधे कपडे तुम्ही घाला आणि तुमचे कपडे मला घालायला द्या. काही लक्षात आलं का? इसंगचे फार गाव असतं बरं. माझे साधे कपडे तुम्ही घाला आणि तुमचे कपडे मला घालायला द्या. आता मी व्याख्यान कर, लोकांनी काय पाहिलंय का तुम्हाला? मग चांगले कपडे तर पाहिजे ना बोलताना अंगावर. त्यामुळे ठीक आहे बाबा, काय करणार आहे कुणास ठाऊक. त्यांनी ते साधे कपडे, त्याचे मळालेले कपडे घातले आणि यांचे चांगले कपडे त्याने घातले, सूटबूट सगळा घातला. गेला तिथे, गाडी चालवत चालवत, चला काही बोलू नका म्हणे, ताप आहे ना, शांत बसा.
तिथे गेलो, एवढा समाज पाहिला. याच्या बाप जन्मात याच्यासाठी कुणी फटाके फोडले नव्हते. लोकांनी नगाडे वाजवले, बेंडबाजा लावला, यांची मिरवणूक काढली. हा असा छाती काढून चालायचा ना, आयष्ट खरा आयष्ट ना, आपला ताप आलेला होता, चालता येत नव्हतं. आणि ते एक शब्द, मोठी माणसं अशी आहे त्यांना फार मोठेपणा नको असतो, त्यांचं जे आहे ते जगाला आपोआप कळतं. असं हा चालला. लोकांनी याच्या आरत्या काढल्या. मग काय याला गाजत वाजत स्टेजवर नेलं. एवढ्या फुलाच्या माळा तर कधीच याच्या गळ्यात पडलेलं नव्हतं. हे असं फुगलं. माईक लावला, बोलणं सुरू झालं. चला ठीक आहे, लोक बसले आहेत, भाषण चालू झालं, व्याख्यान चालू झालं. तो म्हणला सर तुम्ही इथून हलू नका, इथे बसा. मांडी घालून तो बसला. लोकांना काय माहिती खाली कोण बसलंय आणि बोलतंय कोण म्हणून. आयस्टन म्हणून सगळे ऐकत होते. कमाल झाली अशी, हा जसा जसा बोलायला लागला, ऐका, तशा तशा टाळ्या पडायला लागल्या. आणि आयस्टन म्हणला हा शहाणा कधी एवढा माझ्याकडे शिकला मलाही माहित नाही. आयस्टनच्या भाषणापेक्षा याच्या भाषणावर टाळ्या पडल्या. आणि लोकांना एवढं ते व्याख्यान आवडलं. लोक म्हणले वा, याला म्हणतात वाणी, याला म्हणतात प्रभाव, याला म्हणतात सूत्र मांडण, सूत्राची बद्धता आणि प्रयोगाची शिकवण. सगळे विद्यार्थी वया घेऊन बसलेले, एवढे खुश झाले. आहा हा हा हा, यानं सुटकेचा श्वास सोडला. म्हणला सर जमलं का? सरांनी फक्त असं केलं, शांतता सगळी, सगळं झालं. आता त्या ऐकणाऱ्यामध्ये सगळेच विद्यार्थी नव्हते, काही काही प्राध्यापक होते. आणि यांनी सांगता सांगता काहीतरी गोंधळ केलेला होता आणि ते सूत्र त्यांच्या लक्षात आलेलं नव्हतं. असे हुशार तिघजण स्टेजवर आले. आणि स्टेजवर आल्यावर ते म्हणले सर तुम्ही एवढं व्याख्यान केलं पण सूत्र काही आमच्या लक्षात आली नाही, जरा त्याची बांधणी कशी पुन्हा एकदा सांगता का? झालं का जीवाचं पाणी? नुसतं पोपटपंची बोलणं सोपं आहे, पण फटकन एखाद्यानं काही विचारलं तर ते सांगताही आलं पाहिजे ना. झालं जीवाचं पाणी. आणि मग हा सरांकडे पाहायला लागला, सर याच्याकडे पाहायला लागले. पण याला जागेवर सुचलं. काही काही लोकांची पाय पवित्र बुद्धी विचित्र असते, त्यांना कसं सुचतं काय माहिती. याला पटकन सुचलं. आणि हा त्या तीन हुशार लोकांना काय म्हणला माहितीये का? ए येड्यांनो, असे हलके प्रश्न मला विचारित जाऊ नका. अरे याचं उत्तर तर माझा ड्रायव्हर देईन खाली बसलेला. पण सरही काय म्हणले ना, ते म्हणले आता याला वाचवणं नाही तर बेदम मार खाईल म्हणले. हे आधीच चुकलेलं याच्याकडून. ते उठले आणि ते सूत्र त्यांना बरोबर समजावून सांगितले. ती लोक पाया पडत गेली. ते म्हणले बघा ड्रायव्हरच एवढा हुशार ना, आपली काय लायकी यांना प्रश्न विचारायची. ते गाजावाजा करत गेले. हे दोघ जण गाडीत बसले परतीच्या प्रवासाला निघाले. सर म्हणले अरे गड्या व्यवस्थित जमलं तुला, पण म्हणले सूत्राची उत्तरं कशी काय नाही आली? तो म्हणला सर सूत्राची बांधणी जर मला जमली असती तर तुमच्या गाड्या कशाला दूध बसलो असतो. तुम्ही काहीतरी केलं म्हणून हे तुम्हाला जमतंय. तुम्ही आमचे बाप याच्यासाठीच आहात, तुम्ही आमचे गुरु याच्यासाठी आहात की समाज बांधून ठेवण्याची नाही, समाजात क्रांती करण्याची ताकद तुमच्यामध्ये आज आहे ना. तुम्ही ती साधना केली आहे, तुम्ही ते कार्य केलंय. हेच ज्ञानोबा तुकोबांचं कार्य आहे. आमच्यासारखे हजारो प्रवचनकार रोज फिरता, पण त्यांच्या नावावर जे जग तरतं ना ते त्यांचं अस्तित्व आहे. ते त्या भगवंताचं अस्तित्व त्यांनी जोपासलंय. म्हणून ऐका, आपल्या जीवनाची दिशा त्यांच्या ठाई समर्पित असावी. आपल्या जीवनाचं वळण त्यांच्या तत्वाला पूर्ण असावं आणि त्यांच्यापर्यंत चालणारी आपली कारकीर्द असावी. तर आपल्यावर असणारी ही ऋणही फिटतात, आपलाही उद्धार होतो आणि आपल्या पूर्व पिढींचा, आपल्या पुढच्या पिढीचाही उद्धार होतो. म्हणून भागवतकारांनी जे सांगितलं, खरं तर या श्लोकावरचा विस्तार भरपूर आहे आणि याच्यावरचं ज्ञानही भरपूर आहे, पण मला तासाभरात सांगता येईल एवढं नाही आहे. म्हणून ऐका, आज बांगर परिवाराने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मला या ठिकाणी बोलवलं. सत्याचं अस्तित्व जाणा. तात्यांचे आहेत तेवढे उपकार निवेदक दादांनी सुरुवातीला इथे सांगितले आहेत की तात्या म्हणजे एक अनमोल अस्तित्व आहे. मानव देहामध्ये हेच आहे. आपण गेल्यानंतर कुणीतरी माईक घेऊन आपल्याबद्दल बोलावं. मी तर नेहमी म्हणत असते, आपल्याबद्दल बोलावं असं लोकांकडे भांडवल असलं पाहिजे. नाही तर आम्ही रोज दहाव्याला फिरतो आणि रिकामी भाषणं ऐकतो. आजचे बोलणारे सोडून, राग पाहू नका माझ्यावर. कुणी आज बोलणारं असेल तर इथलं सोडून उद्या तुमचं सांगाल. आपल्याबद्दल कुणीतरी माईक घेऊन बोलावं असं अस्तित्व आपल्याकडे असावं. नाही तर मग काय, ते भेटत होते, ते हसत होते, त्यांच्या घरी गेल्यावर ते चहा पिले, हे काय सांगणं आहे का? हे काय अस्तित्व आहे का? संतावर तासनतास बोलावं हे संतांचं अस्तित्व आहे. जीवावर बोलत बसावं. आणि ज्या दिवशी बोलण्याची संधी येते ना, समजायचं हा साधारण माणूस नव्हता. एक गोष्ट जाता जाता फक्त 5 मिनिटं घेते आहे. काही केलं ना तर माणसाचं जीवन पूर्णत्व होत नाही, अपूर्ण आहे.
महिला मंडळ आणि पुरुष मंडळ दोघांनाही सांगते, मरायच्या शेवटच्या 5 मिनिटाला आपल्याला कुणीतरी विचारावं, झालं का सगळं जगून? काहीतरी राहिलेलंच असणार आहे, काहीतरी राहिलेलं. कुणी म्हणेल माझ्या मुलीचं लग्न राहिलं, कुणी म्हणेल नाही नाही व्यवसायामध्ये एवढा गुंतलो की मग पत्नीला वेळ देण्याचंच राहिलं, कुणी म्हणेल नाही माझं फिरणं राहिलं, कुणी म्हणेल नाही माझं खाणं राहिलं. घरामध्ये एखादा कार्यक्रम असला ना, तुम्ही घरच्या मंडळींना लिस्ट द्या आणि तिला सांगा, ती 2 दिवसापासून जागी असते. आमचं हे महिला मंडळ पूजा करायची 2 दिवसापासून यादी तयार असते, सगळं करते. तिच्या साडीपासून, ते सांगायची गरज नाही, मला कोणती साडी घालायची, कोणता पेहराव करायचा, घर कसं सजवायचं, कोणत्या नातेवाईकाला बोलायचं, हे सगळी तयारी तिची असते. सगळ्या वस्तू ती आणते. ज्या वेळेला ती पूजेला बसते ना, त्यावेळेला ब्राह्मण काका म्हणतात सगळं आणलं का? आणि मग जेव्हा यादी काढते ना, त्यावेळेला अगो बाई हे राहिलंच बरं का. हे जे राहणं आहे ना, हे फक्त पूजेपुरतं नाही, जीवनाचंही असंच आहे. जीवनामध्ये काहीतरी राहूनच गेलंय, कारण मनुष्य अपूर्ण आहे, मनुष्य पूर्ण नाही, संतत्व पूर्ण आहे. कारण का, तुकोबांचं एक प्रमाण आहे, काम नाही झालो पायी रिकामा, मी रिकामा झालोय, माझ्या भगवत तत्वानं सगळं काही माझं पूर्णत्व मला दिलं आणि मी परिपूर्ण झालो. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा वशिष्यते. म्हणून पूर्णत्वाचा ध्यास घेत असताना तात्यांसारखं जीवन जगण्याचा प्रयत्न करा, आहे ते वाटून देण्याचा प्रयत्न करा. सोबत काही कुणी नेणार नाही का. पिंपळगाव खडकीला 2-4 गुंठे जाता जाता कुणी घेऊन गेला असेल तर मला सांगा, वरती जाऊन आपण आश्रम बांधू. लोक म्हणतात आश्रम, अरे बाबा आमच्या स्वामीजींचे भारतवर्षामध्ये नाव मोठं आहे, स्वामी सागरानंद सरस्वती महाराज. 52 ते 55 शाखा आनंद आखाड्याच्या संन्यास आश्रम आहे. दसनामी पंचायती नागा संन्याशामध्ये स्वामीजींची मूळ, आणि मी त्यांच्याकडे 2010ला दीक्षा घेतली. वारकरी संप्रदायाचं आम्ही काम करतो, कारण मूळचे वारकरी आहेत. संन्यास घेतला तरी वारकरी परंपरा आमच्याकडून सुटल्या जात नाही, तो आमचा श्वास आहे. स्वामीजी म्हणायचे कधी जीवनामध्ये साधूने संग्रह करायचा नाही, गृहस्थाच्या घरी तेवढं साधूच्या घरी तेवढं. मग चुकून साधूचा संग्रह झाला तर जाण्या अगोदर साधूनं ते वाटून जावं जगाला. मग ते सोनं नाणं असेल, पैसा अडका असेल, जे असेल ते गोरगरिबांना वाटावं आणि निघून जावं. त्याला म्हणतात स्वच्छंदी जीवन. कारण नेताच येत नाही तर शेवटच्या श्वासापर्यंत ही पेरवणी आणि ही मांडणी आणि हा प्रपंच करायचा कुणासाठी. आणि लक्षात ठेवा, वाटून जर कुणी जात असेल तर जरुरी नाही त्यांनी भगवाच घालावा आणि पांढराच घालावा. एक साधारण शेतकरी सुद्धा साधूसारखं जीवन जगू शकतो, एक राजकारणी सुद्धा साधूसारखं जीवन जगू शकतो, घरातली काम करणारी एक साधी महिला सुद्धा वाटून निर्मुक्तपणे जाऊ शकते, ती सुद्धा साधूसारखं जीवन जगू शकते. आणि असं ज्याचं जीवन आहे त्याला तात्या म्हणतात. म्हणून तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना त्यांच्या मुलांना जो आधार या 5 वर्षात आपण सर्व जनसमुदायांनी दिला आणि ते बळ देऊन तात्यांच्या एका विचारांनी त्यांचं वळण आहे, त्यांचं जगणं आहे, एक प्रसादाची शिदोरी आहे. घरातल्या सुनबाई सुद्धा चांगल्या घरातून त्या मुली या बांगर परिवारामध्ये जर आल्या असतील तर आपल्या सासरे बुवांच्या विचारांची पेरवणी कुठेतरी त्या नातवंडामध्ये करत असतील तर या विचारांनी जगा. तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूयात. आमचे या ठिकाणी प्रदीप दादा भूमकर असतील आणि बांगर परिवारातील चंद्रशेखर दादा, दादासाहेब दादा, सर्व मंडळींनी माझी आठवण केली त्याबद्दल मी ऋण व्यक्त करते आणि माझ्या शब्दांना विराम देते. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम 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 तुकाराम. या ठिकाणी वैकुंठवासी दशरथ शेठ रानोजी बांगर तात्या यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं वारकरी संप्रदायाचं भूषण हरिभक्त परायण सरस्वती हरिभक्त परायण साध्वी वैष्णवी सरस्वती दिदी यांनी सुंदर अशी प्रवचन रूपी सेवा संपन्न केलेली आहे. त्यांच्या उपस्थित सर्वांच्या वतीने बांगर परिवाराच्या वतीने ऋण व्यक्त करून ताईंचा सन्मान सौभाग्यवती मयुरीताई मांजरे आणि सौभाग्यवती रुपालीताई राहिंज यांना विनंती आहे ताईंचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे आणि तात्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यासाठी सरपंच माननीय श्री दीपक शेठ पोखरकर यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे. आज या ठिकाणी उपस्थित असलेले बांगर परिवाराचे नातेवाईक, पैपावणे, आप्तेष्ट, आपण ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत, आपल्या गावचं भूषण वैकुंठवासी श्री दशरथ शेठ रानोजी बांगर
ज्यांची प्रवचनरूपी सेवा झाली, हरिभक्तपरायण साध्वी वैष्णवी सरस्वती दीदींनी आपल्याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या वाणीतून त्यांनी जीवनाचा सार उलगडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. तात्यांबाबत बोलायचं जर झालं तर तात्यांचं आयुष्य आणि संपूर्ण जीवन हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दीपस्तंभासारखं राहिलेलं आहे. मला आठवतंय, मी 2011 साली सैन्यामध्ये भरती झालो होतो आणि 1-2 वर्ष नोकरी केल्यानंतर माझं काय तिथं मन रमना. तात्यांचे आणि आमचे नातेवाईक संबंध, आजोबांचे मैत्रीचे संबंध, आणि मग मी सारखा घरी फोन करून म्हणायचा की बाबा मला नोकरी करायची नाही, मला काही इकडे करमत नाही. तात्या नेहमी मला फोन करायचे, बाळा सोडू नको नोकरी, इथं आल्यावरती अवघड आहे, पुढं काय करणार, अशी तात्यांची भूमिका असायची. नाही म्हटलं तात्या मला नोकरी सोडायचीच आहे. बरं म्हटलं ठीक आहे, काय काळजी करू नको, तू नोकरी सोड, इथं ये, बघू आपण काय करायचं. सांगायची गोष्ट अशी की आपलं किराणा मालाचं जर दुकान असेल तर शेजारच्याला आपण टपरी सुद्धा टाकून त्या ठिकाणी देत नाही. मी नोकरी सोडून इथं आलो. तात्यांचा, शेखर नानांचा, दादू नानाचा यांचा जो लाकडाचा पॅकिंगचा व्यवसाय आहे, मला म्हणले बाळा आता तू नोकरी सोडून आलेला आहे हे खरंय, पण इथं पुढं काय करणार. मला म्हणले असं कर, आपली चाकणला कंपनी आहे, तिथं दादू आहे, अनिल आहे, त्यांच्याकडे जा, मी त्यांना फोन करून सांगतो का या पोराला शिकवा. मग ते नोकरी सोडून आल्यानंतर मी आणि माझे 2 मित्र जे व्यावसायिक भागीदार आहेत, त्या ठिकाणी तात्यांनी आम्हाला ट्रेनिंगसाठी ठेवलं, स्वतःच्या व्यवसायाचं ट्रेनिंग दिलं, आणि त्या व्यवसायाच्या ट्रेनिंग म्हणून आम्ही आज आमची स्वतःची कंपनी उभी राहिली, आमच्या एका पार्टनरची कंपनी उभी राहिली. एवढं मोठं त्यागाचं, दातृत्वाचं आणि चांगल्या वळणावरती माणसं घेऊन जाणारं व्यक्तिमत्व म्हणजे तात्या होतं. गाव कारभारात देखील, गावची यात्रा असेल, समाजकार्य असेल, या सगळ्या गोष्टी असेल, तात्यांनी कधी त्याच्यामध्ये राजकारण आणलं नाही. गाव एक कसं राहील, सतरंजी एक कशी राहील, याविषयी तात्यांचा नेहमीचा आग्रह असायचा. असो, कोरोना काळात शेवटी तात्यांचं जाणं झालं. तात्या जरी शरीराने गेले असले तरी विचारांनी आजही आपल्यामध्ये आहेत, आणि त्यांच्या संस्काराची शिदोरी कुटुंब असेल, आमच्यासारखे त्यांचे हितचिंतक असतील, त्यांच्या संस्काराच्या शिदोरीवर आमची वाटचाल निश्चित चालू आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या वतीनं तात्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. ओम शांती. या ठिकाणी तात्यांचं समाजामधील काम आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, परंतु परिवाराने देखील एक निर्णय आज तात्यांच्या स्मरणार्थ, तात्यांच्याच नावानं कैलासवासी दशरथ शेठ रानोजी बांगर यांच्या नावानं समाज विकास प्रतिष्ठानची स्थापना परिवारानं करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये मग शालेय जीवनामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असतात. विद्यार्थ्यांना शालेय उपयोगीच्या ज्या वस्तू असतील त्यांचं वाटप असन, किंवा वृक्ष लागवड असन, किंवा अनेक, मग बँक ऑफ महाराष्ट्र शाखेमध्ये चंद्रशेखर बांगर साहेब देखील कार्यरत आहे. शैक्षणिक कर्जाचं देखील पुरवठा अनेक विद्यार्थी आपण पाहतो, गोरगरिबांची मुलं शिक्षण घेत असतात, परंतु पैशामुळं पुढील शिक्षण थांबावं लागतं. परंतु या माध्यमातून, या प्रतिष्ठानच्या माध्यमातून तात्यांच्या परिवाराने देखील या विद्यार्थ्यांसाठी भविष्यामध्ये काम करण्यासाठी तात्यांच्या नावाने एक प्रतिष्ठानची स्थापना करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय स्वागतार्थ आहे. पिंपळगावच्या ग्रामस्थांच्या वतीने मी परिवाराचं स्वागत करतो आणि तात्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष वैभव शेठ उंडे उपस्थित आहेत. आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष रमेश शेठ खिलारी उपस्थित आहेत. आणि उपस्थित सर्वांच्या वतीने भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन माननीय श्री बाळासाहेब बेंडे पाटील नाना यांना विनंती आहे, आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे. कैलासवासी दशरथ शेठ रानोजी बांगर उर्फ तात्या यांचा 5वे पुण्यस्मरण कार्यक्रम आणि त्यानिमित्ताने हरिभक्तपरायण साध्वी वैष्णवी सरस्वती दीदी यांचं प्रवचन आपल्या सर्वांच्या समोर झालं. आम्हाला योग काय आला नाही दीदींचं प्रवचन ऐकण्याचा, परंतु माहिती घेतल्यानंतर अतिशय सुंदर असं समाजभिमुख प्रवचन दीदींच्या वाणीतून झालेलं आहे. आज तात्या जाऊन जवळजवळ 5 वर्ष झाले. कोरोनाच्या काळात खूप आपण लोकांचे जवळून आप्तेष्टांचे मृत्यू पाहिले, परंतु आपण काहीच करू शकत नव्हतो. त्या काळामध्ये सेवा करण्याचा सुद्धा योग
त्या काळामध्ये येऊ शकला नाही, अशी भयान परिस्थिती कोरोनाच्या काळामध्ये होती. आता हे कुटुंबीय, एवढं मोठं कुटुंबामध्ये जवळजवळ 40 लोक असलेलं कुटुंबीय, 4 भावांचं कुटुंबीय आणि 4 अप्रतिम मुलं सुद्धा, बाबांची मुले असतील, मुलं असतील. आपल्या सर्वांचे चंद्रशेखरराव हे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पुण्याला मला वाटतं नोकरीला आहे. दादाभाऊ हे व्यवसायाच्या निमित्ताने चाकणला असतात. मुलगी एक सुरेखा गाडगे आहे, सविता मुळे आहे. दोन्हीचे लग्न झाले, दोन्ही गाडगे आणि मुळे कुटुंबात दिलेले आहेत. पुतणे 6 पुतणे, पुतण्या, मोठा परिवार. रामदास हा शेतीचा व्यवसाय इकडे सांभाळतो. मच्छिंद्र आमच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये सर्व्हिसला आहे. आणि या पिंपळगाव गावामधील अतिशय आगळं वेगळं कुटुंब आणि या 4 भावांनी एक आदर्शवत कुटुंबीय कसं असावं याचं एक चांगलं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर घालून दिलं. गावातील सामाजिक काम असेल, जी काही समाजाभिमुख विषय असतील, त्याच्यामध्ये हे कुटुंब कधी मागं राहिलेलं नाही. आज अलीकडल्या काळामध्ये हिंदू धर्माप्रमाणे 10वा झाला, 13वा झाला, 5.5 महिने झाले, वर्ष झालं की पितृपक्षामध्येच फक्त आपल्याला आठवण येते गेलेल्या लोकांची. परंतु पितृपक्षाच्याच बरोबर ज्या वेळेस ज्या तिथीला हे गेलेत बाबा तात्या, त्यांचं आवर्जून आठवण म्हणून काही ना काहीतरी समाजभिमुख करायचं या दृष्टिकोनातून प्रवचन रूपी सेवा असेल, अन्नदानाचा कार्यक्रम असेल, नातेवाईकांना बोलवायचं, मित्रपरिवारांना बोलवायचं आणि बाबांचं पुण्य, तात्यांचं पुण्यस्मरण करायचं. हा एक अविरहित काम हे कुटुंबीय करत आलेलं आहे. आणि आजच एक त्यांच्या नावाने प्रतिष्ठान तयार केलं आणि या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी काही ना काहीतरी देण्याचा, शेवटी दानच लागते. पैसे प्रत्येक माणसाकडे पैसे काय प्रत्येक जण कमवतो, पण प्रत्येक जण कमवलेला पैसा आपला गोरगरीब जनतेतून कुणाला काहीतरी सामाजिक शैक्षणिक कार्यासाठी देण्याचं मोठं काम या त्यांच्या मागच्या पिढीने करण्याचं ठरवलंय. त्यांचं खरोखरच मी अभिनंदन करतो. आणि आज आपल्या सर्वांच्या वतीने बाबांना आदरांजली अर्पण करत असताना माझ्यासोबत आलेले रमेश शेठ खिलारी आहेत, वैभवजी उंडे आहेत आणि या तालुक्याचे भाग्यविधाते मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब आणि या विभागाचे माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. गावडेवाडीला असाच एक 5.5 महिन्याचा कार्यक्रम असल्यामुळे पहिल्या प्रथम बोलण्याची परवानगी मागितली आणि पुढे जाण्याची आपल्या सर्वांकडून परवानगी मागतो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. यानंतर तात्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यासाठी माननीय श्री जयसिंगराव मांजरे यांना विनंती, आपण या ठिकाणी यायचं आहे. रामकृष्ण हरी. या ठिकाणी तात्यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं वारकरी संप्रदायाचं वैभव आणि खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यामध्ये वारकरी संप्रदायाची आज का गरज आहे या प्रवचनरूपी सेवेतून ज्यांनी हे सर्व महत्त्व पटवून दिलं त्या साध्वी सरस्वती दिदी यांचं बांगर परिवार आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम ऋण व्यक्त करतो. अतिशय समर्पकाने तुम्हा आम्हाला समजेल आणि जीवनाचं खरं सार्थ काय असतं याचं तेजस्वी शब्दांमध्ये ज्यांनी वर्णन केलं. आणि मगाशी दिदींनी सांगितलं रिचार्ज असतो, 28 दिवसांचा रिचार्ज, 3 महिन्यांचा रिचार्ज, तसं या प्रवचनरूपी सेवेतनं आयुष्यभर रिचार्ज होण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. कारण हे विचार निश्चितपणानं जर आपण आयुष्यभर आपल्या अंगी बाळगलं तर कुठलाही प्रसंग येवो आपण खचून जाणार नाही. कारण पाठीमागं तात्यांसारखे माणसांचं कर्तृत्व आहे. या ठिकाणी आता दिदींचं
प्रवचनरूपी या ठिकाणी सेवा संपन्न झाल्यानंतर आपण आणखी बोलणं निश्चितपणानं उचित नसतं. सूर्याला आपण एक छोटासा दिवा देऊन दाखवायचं काय, परंतु तरीही ज्या माणसांनी या ठिकाणी उपस्थित सर्वांना, तुमच्या आमच्या सर्वांना आणि विशेष करून आम्हाला घडवण्याचं काम केलं, या ठिकाणी मी आपल्याला आश्वस्त करतो की आपण या ठिकाणी हा हार पाहतो, ती फुलं आपल्याला दिसतात, परंतु या सर्व फुलांना एकत्रित गुंफण्याचं काम त्या धाग्याचं असतं. ही सर्व माणसं या ठिकाणी आहेत, परंतु यांना एकत्रित गुंफण्याचं काम ज्या माणसाने केलं त्याचं नाव तात्या होतं. कारण या कुटुंबाचा जवळपास 25 वर्षापूर्वी आमचा संबंध आला. बांगर साहेबांबरोबर आम्ही BSc ॲग्रीला पुण्यामध्ये साधारणतः 2000 साली एकत्र आलो आणि त्यानंतर जवळपास 25 वर्ष तात्यांनी आम्हालाही सांभाळलं, त्या कुटुंबाप्रमाणे आम्हाला सांभाळलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष करून बांगर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली युनाइट ग्रुप ऑफ कंपनीची आम्ही स्थापना केली आणि त्या ठिकाणी 2009 साली एका कंपनीची सुरुवात झाली आणि तात्यांच्या मार्गदर्शनाखाली आज जवळपास 17 कंपन्या आम्ही एकत्रपणे उभारी करू शकलो. तर त्याचं सर्व श्रेय तात्या आणि आदरणीय बांगर साहेबांना आहे. या ठिकाणी आमचा सर्व युनाइट ग्रुप ऑफ कंपनीचे सर्व सहकारी या ठिकाणी आहेत. प्रदीप दादा भूमकर असतील, अनिल शेट असेल, संतोष असेल, सूरज भाऊ असतील, सर्व मंडळी आहेत. या सर्वांच्या वतीनं आम्हा सर्वांना प्रत्येक वेळेस अडीअडचणी मार्गदर्शन करण्याचं काम तात्यांनी केलं आणि पुनश्च एकदा आमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी तात्यांना आणि विशेष करून या परिवाराचं धन्यवाद देतो की आमच्याही पूर्वजांचं काहीतरी पुण्य असेल की जेणेकरून ज्या निमित्तानं आम्ही या परिवाराशी जोडलो गेलो, माणसांनी भिंती बनवल्या आणि निसर्गाने आभाळ बनवलं, अशा या आभाळभर कर्तृत्व असलेल्या व्यक्तीला आमच्या सर्वांच्या वतीनं, उपस्थित सर्वांच्या वतीनं, ज्ञानानं कर्तृत्वानं अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी मोठी मंडळी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांची क्षमा मागून आपल्या सर्वांच्या वतीनं या तात्यांच्या चरणी मी आदरांजली समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. यानंतर आदरांजली अर्पण करण्यासाठी माननीय श्री विवेकराव भुजबळ यांना विनंती, आपण या ठिकाणी यायचं आहे. उपस्थित सर्वांच्या वतीने तात्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी माननीय श्री वामनराव बाजारे यांना विनंती, आपण या ठिकाणी यायचं आहे. आदरणीय तात्यांना विनम्र अभिवादन करण्याच्या निमित्तानं बांगर परिवारावर प्रेम करणारा समुदाय, आमच्यासारखी बांगर साहेबांची मित्रमंडळी या ठिकाणी दिदींनी अतिशय सुंदर असं विवेचन केलेलं आहे. दिदी, मी तुमचे ह्यापूर्वी 2-3 कार्यक्रम ऐकण्याची संधी, भाग्य माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मिळालेलं आहे. आदरणीय तात्यांशी व्यक्तिगत जरी माझा संपर्क आला नाही तरी सन्माननीय आमचे मित्र बँक ऑफ महाराष्ट्राचे वरिष्ठ अधिकारी सन्माननीय चंद्रशेखरजी बांगर साहेब, दिदी असं म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे तात्यांचा आमचा संपर्क जरी आला नाही तरी तात्या कसे असतील किंवा तात्या कसे असू शकले असते, हे बांगर साहेबांचा स्वभाव, बांगर साहेबांचं एकंदरीत वागणं. दिदी, आम्ही राजगुरुनगरला बांगर साहेबांना आम्ही शेजारी राहतो खेडमध्ये. बांगर साहेबांच्या सौभाग्यवती, ज्यांना आम्ही वहिनी म्हणतो, इतकी गोड माणसं आहेत आणि इतकी सुस्वभावी माणसं आहेत. पैसा जरी आला ह्या बांगर परिवाराकडं, हा सगळा बागायती क्षेत्रातला भाग आहे आणि चांगल्या कंपन्या, चांगलं उत्पन्न असणारी ही मंडळी आहेत. तरी पण ग्राउंडवर कसं असावं लागतं, पैसा असला तरी जमिनीशी नातं कसं तोडू नये याचं सुंदर उदाहरण म्हणून बांगर साहेबांकडं, बांगर साहेबांचे जे काही सगळे भावंड असतील, त्यांचे जे काही बाकी मंडळी असतील, ह्या सगळ्यांकडं पाहिल्यानंतर आपल्यासारख्या सामान्य माणसाला पटतं. मग अशी उल्लेख केला बांगर साहेबांचे आपलं निवेदक मंडळींनी की ह्या ठिकाणी तात्यांच्या नावाने प्रतिष्ठान स्थापन करायचे. दिदी, योगायोगाने मी आणि माझी मिसेस आम्ही दोघंही धर्मादाय आयुक्त कार्यालयात काम करतो. म्हणजे मी जिल्हा परिषदला प्रशिक्षक म्हणून काम करतो आणि मिसेस धर्मादाय आयुक्त कार्यालयात काम करतो. या पवित्र स्टेजवर मी शब्द देतो, बांगर साहेब चॅरिटी कमिशनर अंतर्गत तात्यांच्या नावाने जे काही ट्रस्ट करायचे, जे काही मंडळ करायचे, ती सगळी कामं बाजारी परिवार म्हणून आम्ही, आमच्याकडे जर जबाबदारी दिली, आम्ही स्वतःहून बाजारी परिवार म्हणून आम्ही पुढे येऊ
आणि राहिला प्रश्न त्यातले उपक्रम काय राबवायचे. आम्ही 20-25 वर्ष सामाजिक क्षेत्रात बांगर साहेब मला अनेक वर्षापासून ओळखतात. त्यातले उपक्रम काय करायचे, ॲक्टिव्हिटी काय करायची आणि कुठल्या दिशेने प्रतिष्ठान घेऊन जायचं आणि जेणेकरून लोकाभिमुख कार्यक्रम राबवून तात्यांची स्मृती चिरंतर राहील. दुसरं एक मला या बांगर परिवाराचं कौतुक जाहीर करावं असं वाटेल. मगाशी साहेबांनी पण उल्लेख केला, कारखान्याच्या चेअरमन साहेबांनी, फक्त ठराविक वेळीच गेलेल्या व्यक्तींची आठवण केली जाते, पण हा परिवाराचं कौतुक म्हणावं लागेल. दिदी दरवर्षी सालाबादप्रमाणे ह्या ठिकाणी कार्यक्रम घेतले जातात. एकत्रित पद्धतीने ही सगळी नातेवाईक मंडळी येतात. खऱ्या अर्थानं बांगर परिवाराचं सगळ्याच मंडळींचं जितकं करावं तितकं कौतुक थोडं आहे. पुढंच एकदा आदरणीय तात्यांना बाजारे परिवार बाहुडी, बाजारे परिवार करंजविरे तालुका खेड आणि जिल्हा परिषद यशदा शासकीय प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. उपस्थित सर्वांच्या वतीने माननीय श्री विवेकराव भुजबळ आदरांजली अर्पण करतील आणि त्यानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होईल. पसायदान झाल्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम याच ठिकाणी होईल. याची सर्व पाहुणे मंडळी ग्रामस्थांनी नोंद घ्यायची आहे. मला जास्त बोलता येत नाही आहे, पण आज जे दादांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त बांगर साहेबांनी ज्या प्रकारे सामाजिक प्रतिष्ठान उभं करायचं ठरवलं आहे, त्या प्रतिष्ठानाचा काही भाग म्हणून आपण या ठिकाणी काही प्राथमिक स्वरूपाचं काम म्हणून काही झाडं आपण या ठिकाणी देणार आहोत. पेरू आणि आंब्याची काही झाडं आहेत, ती प्राथमिक स्वरूपात आहे. आपण ती दिल्यानंतर ज्यांना कोणाला अजून झाडं लागवड आपल्या बांधावरती करायची आहे अशांनी आमच्याकडं नोंदणी करा. आम्ही ती तुम्हाला या ठिकाणी इथनं सुरुवात आपल्या गावापासून करणार आहोत, तर ते आपण इथं त्यांना ते पोच करणार आहोत. हा जो संस्था किंवा जे सामाजिक प्रतिष्ठान होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे बांगर सर हे शेती क्षेत्रातलं असून ते पुढं गेले आणि त्या हिशोबाने त्यांनी जो विचार केला आहे की शेती क्षेत्राला लागून आणि आपल्या इथल्या जे काही ह्या भागातली गावं असतील, आंबेगाव तालुका किंवा खेड तालुका, आजूबाजूच्या पंचक्रोशीतली गावं असतील, तर त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक नियोजन असं केलं आहे की मंचर या ठिकाणी एक अभ्यासिका चालू करायची आहे. MPSC UPSCचा त्या ठिकाणी त्या मुलांना मार्गदर्शन मिळेल आणि बाहेरून जे काही वक्ते किंवा मार्गदर्शक या ठिकाणी बोलवले जातील. अशा पद्धतीने ते सगळं नियोजन या पुढील काही दिवसात आखलेलं आहे आणि ते लवकरात लवकर या ठिकाणी होणार पण आहे. तर एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी बांगर परिवाराचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आदरणीय तात्या आपल्यातून जाऊन आज 5 वर्ष झाली. तात्यांचे गुण इतके वाखाणण्यासारखे आहेत. तात्यांनी मळ्यासाठी सुद्धा खूप केलं आणि गावातही केलं, माझ्यासाठी तर भरपूर केलं. ज्यावेळी मी इथे जवळजवळ 30 वर्ष ह्या गावात काढली, मला मनसरमध्ये दिले, पण मी माहेरीच असायची. 20 वर्षानंतर माझ्या भावांची वाटप करायची होती, त्यांनी माझी सही घेतली, मला घराबाहेर हाकलून दिलं. त्यावेळेला मी सपार बांधलं, माझ्या घरात पाणी शिरायचं, मला जेवायला मला चूलसुद्धा नव्हती स्वयंपाक करायला. अशा वेळी तात्यांनी मला इथं येऊन जेवण घातलेलं आहे. माझ्या मुलाबाळांना जागा दिली. काकूंनी सुद्धा खूप सहकार्य केलं तात्यांच्या मंडळींनी आणि ह्या घराचा इतका आमच्यावरती उपकार आहे ना. नंतर माझ्या मुलाला यांनी असा रस्ता दाखवला. टुकारपणाने 15वी शिकून पोरगा असाच हिंडायचा इकडं तिकडं. 2 वर्ष मी त्याला अंगावर सांभाळला. नंतर तात्यांनी रस्ता दाखवला, त्याला मार्गाला लावला. आज माझा मुलगा करोडपती आहे आणि त्याच्या 10-12 कंपन्या आहेत. इतकं म्हणजे तात्यांनी आम्हाला मार्गाला लावलं आणि घर बांधून दिलं. ते पण माझ्या आईला सांगितल्यामुळं मला आईने घर बांधून दिलं. तात्या नसे तर मला आज रोजी घरही झालं नसतं, माझ्या मुलांची लग्न झाली नसती. पण मला योग्य तर रस्ता. कोटी कोटी प्रणाम तात्यांसाठी. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होईल. सर्वांनी पसायदानासाठी जागेवर उभं राहायचे, पायातील चपला काढायच्या आहेत. पसायदान झाल्यानंतर या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम होईल, याची देखील सर्वांनी नोंद घ्यायची. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदानही. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल ते तेला हो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी.
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछण, मार्तंड जे तापहीन, ते सर्व ही सदा सज्जन सोयी रे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी, भजिजो आदी पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकिये, दृष्टादृष्ट विजय होआवे जे, एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव, सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव, सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती. आलेले सर्व पाहुणे मंडळी, मळ्यातील सर्व ग्रामस्थ, सर्वांना विनंती आहे, ताई सर्वांनी जागेवर पंक्तीला बसून घ्यायचं आहे. मळ्यातील सर्व तरुणांना विनंती आहे, वाढायची व्यवस्था आपण सर्वांनी पाहायची आहे.